सामन्याला सुरुवात षटकातला पहिला चेंडू फॉलोथ्रोमध्ये या ठिकाणी स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवलेला आहे, त्याच्यामुळे संकेत दिवेकर बघतोय की आपण इथे गोलंदाजी करतोय आणि सुंदर चेंडू टाकला. बॅट्समन मात्र त्या ठिकाणी चेंडूला पाहिजे तसा समाचार घेता आला नाही, चेंडू हा निर्धाव केलेला आपला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संकेत दिवेकर षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. सुनील साठी टाकलेला चेंडू, सुनीलला चेंडू खेळून काढलाय, सुंदर त्या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू अडवला जातोय, पण मात्र इथे एक हाफ फलंदाजा काढून आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे सुनील यानं. एक धावेनं धाव संख्येमध्ये भर पडलेली आहे. धाव संख्येला भर म्हणण्यापेक्षा अकाउंटला सुरुवात झाली. 0 गडी बाद 1. पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 1. समोर स्ट्राईकला आता येतोय गजानन गणेश या ठिकाणी समोर येतोय खेळण्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन समोर खेळण्यासाठी सज्ज गणेश. यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समन चेंडूला बरोबर दिशा दिलेली आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 2020 असो टेस्ट वन डे असो तसा आम्ही जमवणार नाव ट्रॉफीवर कोर. षटकार आलेला आहे आणि खरोखरच इथे बघतोय की धाव संख्येला चांगला आकार आला. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळेला आणखीन एक मोठा रपाटा, सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला अतिशय सुरेख सुपर माइंड ब्लोइंग षटकार, छक्का दे धक्का. संकेत यानं टाकलेला चेंडू, यावेळेला आता मात्र इथे षटकाराची हॅट्रिक होणार होती, पण मात्र इथे ती हॅट्रिक रोखलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडू त्याला मोठा फटका घेण्यासाठी दिला नाही, कारण चेंडू हा खाली राहिला आणि हा चेंडू मात्र निर्धाव केलेला आपल्याला बघायला मिळतोय. डॉट चेंडू. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल संकेत दिवेकर. यावेळेला गणेशने चेंडू कट केलेला आहे, चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, मात्र इथे एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. षटक संपलं. संकेत दिवेकर याचं षटक संपलेलं आहे, करोडी संघाचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि अर्थातच गौरवची धाव संख्या झाली आहे 14. धाव संख्या झाली 14. 0 गडी बाद 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक पुन्हाकडे सोपवणार करोडी संघ आपण बघणार आहोत. गोलंदाज योगेश याच्याकडे चेंडू सोपवलाय कर्णधाराने आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन समोर उभा आहे गणेश. अतिशय सुंदर खेळी, 2 षटकार मारलेले आहेत. सुनील नॉन स्ट्राईकला आहे, पण तो ज्यावेळेला स्ट्राईकला जाईल आणि षटकार मारेल, तर षटकार मारला तर त्यांचे वडील संजय वारगुडा यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आले, सुनील याच्यासाठी. वडिलांचं प्रेम बघा किती मुलावरती आहे, कारण चांगला खेळकर, आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय, गौलनवाडीचं नाव मोठं करायचंय, स्वतःचं नाव सुद्धा मोठं करायचंय, वडिलांचं नाव मोठं करायचंय, त्याच्यामुळे त्याला या ठिकाणी बक्षीस लावण्यात आलेलं आहे. षटकातला चेंडू, यावेळेला अर्थात पंच किरण पाटील सांगतात की चेंडू खूप हाईटने गेलाय, त्याच्यामुळे ते पंचांनी त्याला नो घोषित केला आणि फ्री हिट असणार आहे नेक्स्ट बॉलला, त्याच्यामुळे फ्री हिटचा फायदा या ठिकाणी गणेश याला घेणं गरजेचं असणार आहे, कारण धावा इथे पाहिजे आणि म्हणूनच हा फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा घेतोय का बघायचंय गणेश. षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला चांगला फ्री हिटचा फायदा उचललाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. संघाची धाव संख्या वाढती, धाव संख्या होते 21. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू आपण बघतोय की एसटीच्या खूप बाहेर पंचांनी वाईड घोषित केलाय. अर्थात बॅट्समनला सुद्धा माहिती होतं की चेंडू खूप एसटीच्या बाहेर टाकला, त्यांनी सोडून दिलाय या ठिकाणी हा चेंडू. माउंटच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण धावसंख्या झाली 30. धावसंख्या झालेली आहे 30.
2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित आणखी 2 षटक बाकी असणार आहेत. आणखी इथे धावा होतील अशी अपेक्षा आहे. जसं की आपण बघतोय 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या, तर उर्वरित आणखी 2 षटकांमध्ये 20 धावा इथे आल्या तर एक 50च्या आसपास या ठिकाणी धावसंख्या जाईल. 30 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्रिंक ब्रेक तोपर्यंत एक सुंदर अशी म्युझिक ऐकूया. डीजे नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर, आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवाधार, बाजी आम्हीच मारणार, बाजी आम्हीच मारणार. इंटरनॅशनल मैदान गाड्या आम्ही क्रिकेट खेळणार. शान भारत देशाची मोठ्या मनानं वाढवणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार, शान भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. हॅलो पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू यावेळेला सरळ स्टंपवरती जाऊन चेंडू आदळतोय आणि फलंदाजी एसटी उद्ध्वस्त केली आणि इथे मात्र सलामी फोडण्यामध्ये आता यशस्वी झालाय फलंदाज गोलंदाज संकेत दिवेकर आणि फलंदाज बाद होते. पहिली विकेट कंबूच्या असलेला फलंदाज बाद आउट. फलंदाज आपण बघतोय की खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र या ठिकाणी सरळ स्टंपवरती जाऊन चेंडू आदळलेला आहे आणि फलंदाजी एसटी उद्ध्वस्त केलेली आहे. आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय की पहिली विकेट गणेश याच्या स्वरूपामध्ये पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळते. 26 धावा करून 4 षटकार खेचत 26 धावा करून या ठिकाणी हा फलंदाज गणेश बॅक टू पॅव्हिलियन होताना पाहायला मिळते. पण चांगला खेळ या ठिकाणी मैदानावर त्यांनी केलं आपल्या संघासाठी. पण इथे थांबायला पाहिजे होतं कारण तुझी गरज होती संघाला आणि तो मात्र इथे विकेट देऊन आपण बसलेला आहात. पहिली विकेट गवळणवाडी संघाची पॅव्हिलियन मध्ये परतले गणेशाच्या स्वरूपात. धाव संख्या 1 बाद 31 31 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा संकेत षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट राऊंड द विकेट. या वेळेला बघतोय एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जरी पहिलं षटक आपण महागडं जरी टाकलं असलं, पहिल्या षटकामध्ये संकेत यांना धावा दिल्या होत्या जवळजवळ 14 धावा दिल्या होत्या. थोडंसं महागडं षटक केलं होतं, पण इथे मात्र आता कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे आणि ती निश्चितपणाने करताना पाहायला मिळतोय. षटकातला हा चेंडू पाहिजे तसा समाचार नाही, थोडंसं बॅकफुटला जाऊन फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघतोय की 1 धाव या ठिकाणी फलंदाजानं पूर्ण केलेली आहे. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 32. षटकातला हा चेंडू यावेळेला आपण बघतोय की बॅट्समन सुनील याला खेळायचं होतं पण समजू शकला नाही चेंडू आणि इथे मात्र
षटक संपलं. सुंदर गोलंदाजी आता संकेत दिवेकर याची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू जरा इको कमीच करा, कारण हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो माईक चेक, हा बस, हॅलो चेक. आता बघतोय आपण की इथे नागले सर मला कळवत आहेत की पहिल्या षटकामध्ये जरी संकेतनं 14 धावा जरी दिल्या असल्या तरी या षटकामध्ये त्याने फक्त चांगलं कमबॅक करून एक बळी घेत 2 धावा फक्त दिलेल्या आहेत. 2च फक्त धावा दिल्या संकेत दिवेकर यानं. षटकातला तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज, चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अनिल गायकवाड याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. अनिल आपल्या बॉलिंग परवरती या षटकातला पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन आलेला फलंदाजाला खेळायचं होतं पण मात्र इथे समजू शकला नाही आणि इथे मात्र एक चोरटी धाव या ठिकाणी पळून काढलेली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 33, 1 बाद 33. 3-3 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट आणि 4th ओव्हर प्रोग्रेस. चौथा षटक चालू असताना सुनील यांना चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार, छक्का ते धक्का आणि 100 रुपयाचं बक्षीस इथे त्याला मात्र मिळणार आहे. आमचा राजा दादा पाटील होती दादाची निराळी. हे मात्र त्या धावा या फटक्याच्या माध्यमातून आलेल्या आहेत. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू सुनील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला जोरदार अपील केलं पण मात्र पंच सांगतात की चेंडू हा वाईड होता. यष्टीरक्षकांना चेंडू अडवला, बॅट्समन थोडा पुढे गेला होता पण पुन्हा एकदा तो मागच्या बाजूला आल्यानंतर प्रॉपर क्रीज मध्ये तो हजर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र एक धाव वाईडच्या स्वरूपात मिळाली. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढली. धावा झालेल्या आहेत 41 धावा. एक धावून काढली आणि वाईडच्या स्वरूपात या 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जाईल. 41 धावा धाव फलकावर. करणार फेकी करणार पण फलंदाज मात्र इथे एक धाव पळून काढतोय. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होते ती 1 बाद 42, 42 लॉस ऑफ 1 विकेट. अनिल गायकवाड गोलंदाजी करतोय. समोर खेळतोय सुनील. सुनील खेळण्यासाठी सज्ज. सुनील मात्र इथे हिट करण्याच्या नादामध्ये बीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे अनिल गायकवाड याचा, की कधी चेंडू खाली ठेवतोय, कधी उचली घेतायत पण कधी कधी चेंडू बॅट्समनला खेळायला सुद्धा देतोय पण इथे मात्र आता हा चेंडू खेळायला दिला नाही. यावेळेला थोडा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाते सरळ काजूच्या मागे आणि चेंडू जाते सरळ सरळ सीमारेषा पार. काय झालंय तर हा काय नक्की सांगा प्रेक्षक, सांगा आम्हाला तिकडून. षटकार अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार. नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगावरती आलं होतं आणि निश्चितपणानं या ठिकाणी इथे आपण बघतोय की राजादादाची आठवण येते.
केला जातोय त्या सर्व दर्शकांचं मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. इथे अपडेट आपण पुन्हा एकदा घेतोय की 48 धावा झालेल्या आहेत, 49 धावा विजयासाठी गोळा करायच्या 4 षटकांमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान स्ट्राईकला आलाय संकेत दिवेकर, नॉन स्ट्राईकला योगेश, अशी सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाज सचिन या ठिकाणी आपण बघतोय षटकातला हा पहिला चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू सुंदररित्या चेंडू खेळून काढला जातोय सरळ. त्या ठिकाणी आपण बघतोय की कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे गोलंदाज जयेश आहे. काय मिस्टेक होते काय कळत नाही, तुम्ही सुद्धा मला सांगत जा पटकन. 13वे जे कोण खिलाडी 12वे आलेला आहे त्यांनी मला लगेच सांगायचंय. त्यांच्या बाजूला चेंडू ढकलतोय, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली आणि मात्र 1च धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या, पहिलं षटक संपलं जयेश याचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 11. 1-1 विदाउट लॉस, बिगर किसी नुकसान पर 11 रन, 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संकेत दिवेकर आणि योगेश पवार हा आपल्याला या ठिकाणी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सलामी आहे, चांगली पार्टनरशिप आहे. इथे जरी चेंडू सगळे चेंडू कलेक्ट करता नसते आले तरी 1-2 चेंडू कलेक्ट करून चौकार षटकाराच्या साह्याने या ठिकाणी धावा, सिंगल डबल अशा धावा घेऊन इथे म्हणजे एक सिंगल घेतली आणि बाकी एक चौकार आणि षटकाराच्या 10 धावा आणि एक सिंगल अशा पद्धतीने 11 धावा इथे पाहायला मिळाल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नरेश याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय. नरेश किती धावा देणार आपण बघणार आहोत. दरम्यान संकेत अद्याप चांगले संकेत देतोय, कारण एक चौकार आणि एक षटकार त्यांनी या ठिकाणी खेचला, त्याच्यामुळे चांगले संकेत, त्याच्याकडून चांगले संकेत आहेत संघासाठी असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नरेश संकेतसाठी, संकेत समोर खेळण्यासाठी सज्ज. षटकातला पहिला चेंडू, षटकातला हा चेंडू, यावेळेला चेंडू खेळून काढतोय, मिडा ऑफला जातोय, मिडाचा क्षेत्ररक्षक, डीप मिडाचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार आणि मात्र इथे फलंदाज फक्त 1च धाव, सिंगल रन या ठिकाणी टेकन 1 रन. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 12, शून्यकडे बाद 12. नरेश गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती चेंडू टाकतोय योगेश याच्यासाठी आणि यावेळेला चेंडू जातोय सरळ मिडल स्टंप वरचा चेंडू, मधली एसटी उद्ध्वस्त, फलंदाज बाद, आउट. डीजे सलामी फोडण्यामध्ये या ठिकाणी आता यशस्वी झाला हा गोलंदाज, कारण दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण मात्र योगेश या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पवार या ठिकाणी बाद झालेला आहे. 1 बाद, धावसंख्या 12. नवीन फलंदाज जातोय हरेश दिवेकर, नवीन बॅट्समन खेळण्यासाठी त्या ठिकाणी समोर हरेश दिवेकर समोर जातोय. संकेत दिवेकर नॉन स्ट्राईकला, हरेश दिवेकर स्ट्राईकला. ही बंधूंची जोडी आहे मित्रांनो. पेंढुर विभाग मध्ये काही जे बंधू खेळतात, म्हणजे भाऊ भाऊ खेळतात, त्याच्यामधील ही दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटकातला पुढचा चेंडू नरेश याचा, यावेळेला हरेश यांना चेंडू खेळून काढलाय, बराचसा चेंडू हवेमध्ये आणि यावेळेला मात्र चेंडू अद्याप चेंडू आतमध्येच आहे. अजूनही या ठिकाणी असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल बाउन्स होऊन, पण चेंडू आतमध्ये टर्न झाला. चेंडू बाउन्स झाल्यानंतर चेंडू आतमध्येच राहिला आणि यावेळेला मात्र हा चेंडू षटकार गेला असता असं वाटतं, किंवा चौकार तरी गेला असता बाउन्स होऊन, पण चेंडू हा आतमध्ये फिरला, त्याच्यामुळे 1च धाव इथे मिळाली संघात.
धावसंख्या 13. षटकातला हा चेंडू आपण बघतोय की बॅट्समनला घेता आला नाही. संकेत दिवेकर हिट करण्याच्या नादामध्ये बीट झालाय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. नरेश गोलंदाज संकेत साठी चेंडू टाकतोय. संकेत खेळण्यासाठी सज्ज. चांगला फटका खेळून काढला. 1-2 धावा नक्की मिळतील आणि मिसफील्ड झाली. चेंडू हा सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या 2 ढेंगांमधून सरळ चेंडू जाते सीमारेषा पार. आर पार 4 धावा. मुळे हो खेळाडूंचा कसा वाढला आहे तो मान. समाजकार्य होत महान, होता पाटील घराण्याची शान. असा लाडका दादा निघून गेला. चौकार आलेला आहे. संकेत दिवेकर. मी म्हटलं की संकेत चांगले संकेत देतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र त्याने एक चौकार खेचला. बऱ्याच उशीर झाला. त्याच्यानंतर हा चौकार आला. आपण धावसंख्या सुस्थितीमध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे. 17 या अंकावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. आतापर्यंत धावसंख्या या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवर आमचे गुणलेखक नकले सर आमच्या सोबत. पुन्हा एकदा नरेश याचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आता मात्र चेंडू अडवलाय आणि इथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक संपलं. पंच किरण पाटील मला कळवत आहे की षटकाची समाप्ती झालेली आहे आणि इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 बाद 18. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयेश यानं धावा दिल्या होत्या 11 आणि या षटकामध्ये नरेशनं धावा दिल्या 7. त्याच्यामुळे 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 18. ड्रिंक ब्रेक होते. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पुढील एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत. थँक्यू डीजे. धाडस पाहून
प्रेक्षणीय दर्जेदार सुपर षटकार छक्का धाव संख्या झालेली आहे 22 22 लॉस ऑफ 2 विकेट्स 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आपण बघतोय की 27 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 22 धावा पाहिजेत विजयासाठी षटकातला हा चेंडू यावेळेला आपण बघतोय की आता 28 झालेले आहेत 28 धावा झालेल्या आहेत 28 लॉस ऑफ 2 विकेट्स 28 धावा झालेल्या आहेत षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू हरेश याच्यासाठी यावेळेला मात्र तो सुद्धा व्यवस्थित घेता आला नाही बॅटच्या पट्ट्यामध्ये पण एक धाव मात्र या ठिकाणी फलंदाज पळून काढतोय संघाची धावसंख्या एक धावेने वाढते धावसंख्या होती ती 29 29 षटक संपलं 29 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखक अर्थात या बुक वरती आपल्याला पाहायला मिळतात 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 20 धावा 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 6 चेंडू आणि 20 धावा मगाशी सुद्धा पहिला मॅच झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचं षटक बाकी होतं आणि त्याच्यामध्ये 20 धावा पण त्यांना 3 चेंडूची पेनल्टी असल्यामुळे फक्त 3 चेंडूंवरती 20 धावा आणि त्या शक्यच नाहीये त्याच्यामुळे त्या नव्हत्या पण इथे मात्र आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 20 धाव्यांची गरज आहे ती अर्थातच करोटी संघाला आणि हरेश दिवेकर समोर एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे आता नॉन स्ट्राईकला बॅट्समन जो आहे जयेंद्र आणि गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी गौलनवाडी संघाकडून लहू पारती एक चांगला गोलंदाज वापरला इथे अनुभव वापरावा लागेल जुना जाणता गोलंदाज आहे लहू पारती की ज्यांनी पीपीएल ला गोलंदाजी केलेली आहे एक उत्कृष्ट गोलंदाज लहू पारती षटकातला पहिला चेंडू यावेळेला फुलटा चेंडू दिलाय पण मात्र इथे बघतोय की आपण शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि मिसफिल्ड झाली त्याचा फायदा या ठिकाणी घेतोय का बघायचा आहे पण इथे मात्र शतरक्षक चेंडूची फेकी करेपर्यंत किती काढल्या 3 धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत 3 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये संघाची धावसंख्या 3 धावेनं वाढली धावा झालेल्या आहेत 32 आपण बघतोय की चेंडू हा फुलटॉस होता आणि इथे मात्र आपण बघतोय की ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून आहे आणि बघितलं जात आहे कदाचित प्रवीण जांगरे इथे उपस्थित झालेले पिंपरी विभाग क्रिकेट असोसिएशनचे कमिटीवरती असणारे आमचे सन्माननीय पंढरीजी रुपकर यांचे या ठिकाणी आगमन झाले स्वराज्य प्रतिष्ठानचे ते सल्लागार आहेत स्वराज्य प्रतिष्ठानचे सल्लागार पंढरी रुपकर यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं आपलं श्री शिव समर्थ मित्र मंडळ आंबेघर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत पंच मला सांगतायत प्रवीण चांद्रे सर की हा चेंडू खूप या ठिकाणी वरती हाईटला होता आणि पंचांनी या ठिकाणी पाहिलंय की सगळं निरीक्षण करून आणि थर्ड अंपायर जो की आपण म्हणतो कॅमेरा असतो त्याच्याकडे खरं तर दिला जात नाही कारण ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून जी काही नियमावली सादर केली जाते हा नो असल्यामुळे पंच मला सांगतात की फ्री राहणार आहे किरण पाटील मला कळवतात की नेक्स्ट बॉल जो येईल ती संधी असणार आहे या ठिकाणी बॅट्समनला फ्री हिट असेल धाव संख्या झालेली आतापर्यंत 33 3 षटक टाकले गेले त्याच्यानंतर या षटकामध्ये पहिला अतिरिक्त आलाय लहू भारती याच्याकडून पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा नो घोषित केलेला आहे यावेळेला एक धाव सुद्धा या ठिकाणी पळून काढलेली आहे आणि नो अशा या 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील लहू पारती खर तर एक मी म्हटलं की ज्याचं गौरव केलं आपण म्हटलं की सुंदर गोलंदाजी करणार लहू पारती आहे पण इथे मात्र काय चुकी घडते फ्री हिट कंपल्सरी राहील पुन्हा एकदा आपण बघतोय की षटकातला हा पुढचा चेंडू लहू टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय लहू आपल्या बाईक पार्क वरती हरेश दिवेकर समोर उभा आहे 6 चेंडू आणि 14 धावा आता समीकरण मित्रांनो बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय 6 चेंडू
यावेळेला आपण बघतोय की षटकातला हा चेंडू यावेळेला मात्र सुंदर चेंडू टाकला, बॅट्समन मात्र या ठिकाणी चेंडूला समाचार देऊ शकला नाही आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. असे जर चेंडू टाकले तर या ठिकाणी आपल्याला इथे पकड मजबूत करता येईल, आपल्या बाजूला सामना झुकवता येईल. पण इथे गोलंदाजाची परीक्षा असणार आहे, बॅट्समनची सुद्धा तेवढीच परीक्षा असणार आहे. पण संधी जास्तीत जास्त बॅट्समनला असेल कारण चेंडू भरपूर आहेत आणि धावा गोळा करायच्यात आता 14. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतोय की आता मात्र इथे फलंदाज बाद आउट पुढे उडी खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे त्याला यष्टीचित केला जात आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद आहे, आउट, विकेट. परफेक्ट आउट, डीजे. फुलटॉस दिले तर हाईटला असल्यामुळे पंचांनी नो घोषित केले होते. पण नंतर मात्र त्यांनी या ठिकाणी आमचे नागले सर सांगतात की सुंदर गोलंदाजी केली आणि जिथे रोखून धरलं तर निश्चितपणाने इथे फलंदाज आपण बघितलं की बाद झाला होता आणि त्यानंतर फक्त
फक्त धावा दिल्या लहू भारतीयानं 6 धावा दिल्या आणि खरोखरच एक कंजूस गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली लहू भारतीयाची आणि एकाएकी सामना आपल्या बाजूने या ठिकाणी त्यांनी झुकवलेला आहे.